व्हिडिओ सुरू करण्याआधी एक काम करा, लाईक करून ठेवा, कारण आजचा हा बिझनेस टिप तुमचा एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही पण म्हणता का, माझ्याकडे स्टाफ टिकत नाही? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज बरेच दुकानदार एक तक्रार करत असतात की माझ्याकडे स्टाफ टिकत नाही. पण खरंच स्टाफ टिकत नाही की आपण काहीतरी मिस करतोय? 21 दिवस 21 बिझनेस टिप्स, दिवस 7वा. खूप साऱ्या दुकानदारांकडून आम्हाला ऐकायला मिळतं की स्टाफ टिकत नाही, 1-2 महिना करतात आणि निघून जातात. खरं सांगायचं झालं तर स्टाफ फक्त आज पैशासाठी काम नाही करत. आज प्रत्येक व्यक्तीला एक रिस्पेक्ट हवा असतो. तर त्या स्टाफला एक गोष्ट माहित हवी असते की माझं इथे एक्झॅक्टली काम काय आहे. बऱ्याच ठिकाणी एक गोष्ट आम्हाला बघायला मिळते की स्टाफला एक्झॅक्टली त्याचं काम माहित नसतं आणि जेव्हा एखादी गोष्ट चुकीची घडते तेव्हा त्या स्टाफला ओरडलं जातं. अशा ठिकाणी स्टाफला त्या ठिकाणी जास्त काम करण्याची इच्छा त्या ठिकाणी होत नसते. जर सॅलरी बद्दल एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर सॅलरी मध्ये जर एक फिक्स सॅलरी असेल तर तो स्टाफ एक फिक्स बेसिक एक काम असतं तो तेवढाच तुमच्यासाठी करणार. पण तुम्ही सॅलरी सोबत एक प्लस इन्सेंटिव्ह पॅटर्न ठेवला तर स्टाफला एक गोष्ट क्लिअर करते की मला जर इथे मी जास्त काम केलं तर मला जास्त अर्निंग या ठिकाणी घेता येऊ शकते. जर एक उदाहरण द्यायचं झालं तर स्टाफला एक बेसिक सॅलरी ठेवा आणि त्याच्यावर त्याला एक इन्सेंटिव्ह ठेवा. जसं की जर त्या व्यक्तीने जर एक्स्ट्रा सेल तुम्हाला दिला तर त्या एक्स्ट्रा सेलवरती एक 16% त्याला इन्सेंटिव्ह द्या. या कारणामुळे काय होईल, तुमच्या बिझनेस मध्ये नक्की ग्रोथ होईल आणि स्टाफला पण त्या ठिकाणी एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह मिळणार आहे. त्यामुळे तो सुद्धा त्याच्या 100% देऊन सेल क्लोज करण्यासाठी प्रयत्न करेल. कारण बिझनेस हा फक्त प्रोडक्ट वर चालत नाही तर तो एका टीम वर चालत असतं आणि जर टीम स्टेबल असेल तर बिझनेस हा 100% स्टेबल राहतो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि जर तुम्हाला सिरीज आवडत असेल तर नक्की आमच्या पेजला फॉलो करा आणि आमच्या व्हिडिओजला लाईक करायला विसरू नका.